नेत्राच्या ज्योतीने दिवे लागतील आनंदाने. डॉक्टर सौ सुनीता कारंडे यांचे श्री गणपती नेत्रालय. आपल्या आरोग्याची काळजी घेण्याकरिता पंढरपूर शहरामधील लोकांच्या विश्वासास सार्थ ठरलेले एकमेव नेत्र रुग्णालय म्हणजे श्री गणपती नेत्रालय. नेत्रालयातील उपलब्ध सुविधा: फेको मशीनद्वारे मोतीबिंदू ऑपरेशन, कॉम्प्युटरच्या सहाय्याने चष्म्याचा नंबर काढणे, मधुमेह व रक्तदाब रुग्णांची नेत्रपटेल तपासणी, काचबिंदू निदान व उपचार, बुबुळावरील काचोळ्याचे म्हणजेच पडद्याचे ऑपरेशन, लॅसिक मशीनद्वारे चष्म्याचा नंबर घालवणे, तसेच सर्व प्रकारच्या इन्शुरन्स कॅशलेस सुविधा उपलब्ध. चला तर मग डोळ्याच्या सर्व प्रकारच्या ऑपरेशनसाठी व उपचारासाठी अत्याधुनिक पद्धत निवडूया. एकदा श्री गणपती नेत्रालयाला भेट देऊया. आमचा पत्ता 4776, प्लॉट नंबर 118, दत्तनगर, उमा कॉलेज समोर, पंढरपूर. संपर्क 021862299890 किंवा 7020889631. राजकारणासाठी विरोधाला विरोध करून फलटण तालुक्यात होणारा विकास न पाहून वैयक्तिक जळफळाटापोटी इतर तालुक्यातील गावकुसाबाहेर टाकलेल्या पुढाऱ्यांना बोलावून केलेला विरोध आहे, असे मत फलटणचे नगरसेवक अशोकराव जाधव यांनी व्यक्त केले आहे. कोळकी येथे काल झालेल्या मेळाव्यात आमदार श्रीमंत रामराजेंनी खासदार रणजितसिंह यांना तिकीट मिळू न देण्यासाठी काहीही करण्याचे वक्तव्य केले होते. त्या वक्तव्याचा समाचार घेताना अशोकराव जाधव बोलत होते. जाधव पुढे म्हणाले की फलटण तालुक्यातील जनतेने आता ओळखलं पाहिजे की फलटणचा जलद गतीने होणारा विकास व राजे घराण्याची 30 वर्षांची नाकर्ती राजवट तालुक्यातील तरुण पिढीला दिसत आहे. त्यामुळे फलटण तालुकाच काय संपूर्ण माढा मतदारसंघ आज खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या पाठीशी उभा आहे. फलटण तालुक्यातील जनतेने विचार करण्याची गरज आहे. तरुण पिढीला राजकारणापेक्षा रोजगार महत्त्वाचा आहे, विकास महत्त्वाचा आहे. म्हणून पुन्हा एकदा खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरच निवडून येणे गरजेचे आहे. फलटण तालुक्यातील पुढाऱ्यांनी सुद्धा अपशकुनी राजकीय खेळा करून तालुका भकास करू नये, कारण याआधीही 2 वेळा लोकनेते हिंदूरावजी नाईक निंबाळकर यांच्याबाबत असाच राजकीय कूटनीतीचा वापर केलेला फलटण तालुका विसरलेला नाही, असे ते म्हणाले. तुर्तास महायुतीतील घटक पक्ष असल्यामुळे टोकाची टीका टिप्पणी न करता ते वरिष्ठ नेत्यांवर सोपवून एवढेच म्हणेन की पक्षाला जागा मागणे किंवा तिकीट मागणे काहीही गैर नाही. तो लोकशाहीचा भाग आहे, परंतु अंतिम निर्णयानंतर माशी शिंकली तर तालुका माफ करणार नाही, असेही नगरसेवक अशोकराव जाधव यांनी म्हटले आहे.